जेव्हा माणूस प्रगती करतो त्यावरती ट्रोल होतच. तर मला त्यावरती अजून काय बोलायचं नाहीये, कारण हे जे ट्रोलच्या गोष्टी आहेत ते खूप छोट्या गोष्टी आहेत. ट्रोल्सला उत्तर देण्यात रस नाही. पार्थ पवार यांचं पनवेलमध्ये केलेल्या धावपळीवर प्रत्युत्तर. भाजप मुक्त देश करण्याचा पार्थ पवारांचा पिंपरीत निर्धार. तर लोकल आणि पळापळीनंतर बैलगाडीतूनही पार्थ यांचा प्रवास. सरकार हे डोक्यानं चालवायचं असतं, पण मोदी सरकारचा मेंदू गुडघ्यात. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारवर घणाघाती टीका. मेरठमधून मोदींच्या प्रचार सभांचा नारळ फुटला. राहुल गांधींवर साधला निशाणा. गरिबांचं खातं उघडू शकले नाहीत, ते पैसे काय देतील, मोदींचा टोला. प्रियंका गांधी आज अयोध्येत. रोड शोतून काँग्रेसचं आज अयोध्येत शक्ती प्रदर्शन. सॉफ्ट हिंदूच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा भाजपवर निशाणा. काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर. पुण्याबाबतचा सस्पेन्स मात्र अद्यापही कायम. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील एकूण 31 उमेदवारांची नावं. तुम्ही मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? मुंबई हायकोर्टाचे देवेंद्र फडणवीसांवर ताशेरे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासावरून हायकोर्टाची मुख्यमंत्र्यांवर नाराजी. विदर्भ एक्सप्रेसमधून 8 लाखांची रोकड जप्त. रेल्वे पोलिसांची बाडनेरमध्ये कारवाई. 8 लाखांसह 3 तोळा सोनंही हस्तगत. संशयित आरोप पोलिसांच्या ताब्यात. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी प्रकरणाची आज लंडनमध्ये सुनावणी. सीबीआय आणि ईडीची संयुक्त टीम लंडनला रवाना. ऐन उन्हाळ्यात रत्नागिरीमध्ये गुलाबी थंडी. धुक्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा. कोकणवासियांना दिलासा, पण आंबा उत्पादकांची चिंता वाढली.